रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल तुहा माधव तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल तुहा माधव तुहा माधव तुहा माधव पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव ध्रुव पाहता सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल तुहा माधव तुहा माधव तुहा माधव सर्व सुखाचे राम रघुदेवा सर्व सुखाचे राम रघुदेवा सर्व सुखाचे राम रघुदेवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे बाप रखुमादेवी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव जय जय रामकृष्ण 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 हरि जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय जय राम जय रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय जय राम धन्य मी मानिन आपुले संचित धन्य मे मानिन आपुले संचित धन्य मी मानिन आपुले संचित धन्य मे मानिन आपुले संचित राहिले प्रीत तुझे नामी राहिलो प्रीत तुझे नामी राहिलो प्रीत तुझे नामी धन्य मे मानिन आपुले संचित धन्य मे मानिन आपुले संचित धन्य मे मानिन आपुले संचित धन्य मे मानिन
फुले संचिता राहिली शे प्रीत तुझे नामी राहिलीचे प्रीत तुझे नामी राहिलीचे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याची संदेह नाही संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही झालो आता याची संदेह नाही पड्या बाही काळा हाती बाही काळ हाती पडोया बाही काळ हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करो भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करो भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ संताचे संगती सर्व काळ संताचे संगती सर्व काळ धन्य झालो याची आता संदेह नाही धन्य झालो याची आता संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही पड्या बाही काळा हाती तुका मने पोट झालेचे न धाय कामने ओढ झालेची न तुका मने पोट झालेचे न धाय कामने खादलेचे खाय आवडीने खाजलेले खाया आवडीने खादलेचे खाय आवडीने धन्य झालो आता याची संदेह नाही झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही झालो आता याची संदेह नाही पड्या बाही काळा हाती काळ हाती न पडोया वाजी काळ हाती बारखुमाई कुंडली कवरदे हरी विठ्ठल विद्यान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विठाला विठाला धन्य मी मानेन आपुले संचित राहिली शेप्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पड्या बाहे काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संदेह नाही न पड्या बाहे काळा हाती तुका मने पोट झालीच न धाय तुका मने पोट झालीच न धाय खादले ते खाय आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पड्या बाई काळा हाती विठाला कुंडली कवरले हरी विठ्ठल
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत सखाराम महाराज की जय हर हर नर्मदे हर हला विठाला 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 दर्शन घ्या वा बाजूला दर्शन घ्या बाय खाली वा विठाला 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 खाली या विठाला विठाला पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या गोपाळे कथेदार त्यांच्या गोपाळे कथेदार संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या गोपाळे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता धन्य मी मानेन आपुले संचित राहिली शे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. हा जो असणारा अभंग आहे मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे लाभ आणि हानी अशा द्वंद्वाने ही जीवन प्रत्येकाचं भरलेलं आहे. मानापमानयोस्तुल्यो तुल्यो मित्रारी पक्ष इथं प्रत्येकाच्या जीवनामध्ये लाभ आला की हानी होते. सूर्य उदय झाला की अस्तमान ठरलेला आहे. दिवस उगवला की रात्र ठरलेली आहे. जीवनामध्ये सन्मान तयार झाला की अपमान ठरलेला आहे. हे जीवनाचं सूत्र आहे महाराज. मग जगद्गुरु तुकोबाराय या जगाचं एक वैशिष्ट्य आहे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे काही मिळत असतं त्याला 2च कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे पुण्य संचय आणि दुसरं कारण आहे प्रारब्ध संचय. विठ्ठल त्यात
त्यातही दोन प्रकारचं प्रारब्ध, एक भोगजन्य प्रारब्ध आणि एक भावजन्य प्रारब्ध. भोगजन्य प्रारब्ध श्रीमंती देतं आणि भावजन्य प्रारब्ध संत संगती घडवतं. विठ्ठल या अभंगाचा आरंभच असा आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये जे जे काही अनुभव आले, जे जे काही प्रसंग घडत गेले, त्या सर्व प्रसंगाला इथं जगद्गुरु तुकोबाराय कुणाचीही कृपा मानत नाही. धन्य मी मानीन आपुले संचित, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. आपण केलेली जी पुण्याई आहे, जे कर्म आहे, ते कर्म तुम्हाला त्या दिशेनं नेत असतं. न पडे या बाही काळा हाती. अभंग सहज विचार करून या ठिकाणी घेतला की खऱ्या अर्थानं माता नर्मदेची परिक्रमा इथं जर कोणी अगोदर केलेलं एखादी व्यक्ती असेल तर त्याचं अधिक महत्त्व त्या व्यक्तीला कळेल. मला मी आपल्याला वेगळ्या अर्थानं बोलत नाही, पण समुद्राचं वर्णन कसंही केलं तरी ते त्याला पटणारे ज्यानं एकदा तरी समुद्र पाहिलाय. असा पण सागराला सागरो सागरा येव. कारण सागर कसा आहे त्या सागराला उपमा नाही. मला माता नर्मदेची जी परिक्रमा आहे ती परिक्रमा नाही, तर एक प्रकारचं संपूर्ण कायिक तप आहे. तुम्ही आमच्याकडे जर पाहिलं तर हे दाढी वाढवणं, नख वाढलेले, हे वाढवायचं नाही महाराज. याचा फक्त अर्थ एकच करायचा आहे की देहाकडं पाहायचं नाही, देवाकडं पाहायचं. मी आपली क्षमा मागून बोलेल महाराज. मी कोणाची उपेक्षा करतोय असा अर्थ लावू नका. खेड्यात आणखी वातावरण चांगलं आहे, पण मला वाटतं आजही आपण कोणत्या स्तराकडे चाललो. अनेक अशी माणसं आहेत महाराज की ज्यांना सकाळी उठलं की देव डोळ्यासमोर येत नाही महाराज, वस्तारा डोळ्यासमोर येत की मी काय केली पाहिजे. अरे ते एक अंग आहे महाराज, ते करावं लागेल, नाही असं नाही, त्याची उपेक्षा नाही, पण त्याला प्राधान्य देऊ नका. कारण जीवनामध्ये प्राधान्य कशाला देता आलं पाहिजे, ते देहाला प्राधान्य द्यायचं नाही महाराज. देहतवासे प्रारब्धाधीन याचा मेकाशीन भारभाऊ. तुकोबारा म्हणतात तो प्रारब्धाच्या अधीन आहे. या अभंगाचं मुख्य चरण लक्षात ठेवा महाराज. न पडे या बाही काळा हाती. महाराज म्हणतात साधना तुम्हाला काय देते, तर साधना तुम्हाला काळाच्या हातात पडू देत नाही. कोणत्या काळाच्या? तुम्ही म्हणाल काळ तर प्रत्येकाला घेऊन जातो. अरे काळ प्रत्येकाला घेऊन जातो, पण अकाली तो आमच्याकडे येणार नाही. विठाला काय करेल मी माझ्या जीवनात? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. मानवी जीवनामध्ये विषयरस खूप आहेत महाराज, खूप आहेत, पण ब्रह्मरस फार कमी होत चालला. मी आहे त्या वेळेमध्ये जेवढं बोलण्याचा प्रयत्न करेल, परंतु ही जी संगती तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहे ती संताची संगती अत्यंत महत्वाची. महाराज ज्ञानोबारायला तीर्थयात्रा करायची होती. आळंदीहून सुरुवात करता आली असती का नसती करता आली? कुठं आले ज्ञानोबाराय? पंढरपूरला आले. देवाची प्रार्थना केली आणि देवाला सांगितलं नामदेवाला माझ्या सोबत ठेवा. महाराज नामाच्या संगतीत तीर्थयात्रा करा. विठ्ठल
तुका म्हणे पोट धालीची न धाय. ह्याचा साधा सोपा अर्थ सांगतो मी. सांगतोय असाच अर्थही मानू नका. पण मला वाटत नाही महाराज, किती वेळेला जेवल्यावर आपण लक्षात ठेवतो, किती पारायण आपल्या लक्षात येत का किती वेळेला जेवण केलं लक्षात येत. हा कदाचित पारायण लक्षात आहे, आमची वारी लक्षात राहील, काही सत्कर्म आपल्या हातून घडलं ते लक्षात राहील, पण आमच्या जेवलेलं लक्षात राहणार. पोट तुका म्हणे पोट धालेची न धाय. महाराज म्हणतात जसं आपण नित्य पुन्हा पुन्हा जेवण करतो, पण पुन्हा ते पुन्हा घ्यावंच वाटतं. बस परमार्थ तसा झाला पाहिजे. हा अभंगाचा सरळ अर्थ आपल्या पुढे मांडला. आज 6 डिसेंबर 2025 6 डिसेंबर 2025 या दिवशी आम्ही राजपिंपरीतून निरोप घेतला आणि मला वाटतं परत 6 मार्च 2026 या दिवशी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, स्नेहानं, संत महंताच्या आशीर्वादानं, प्रत्येकाच्या आईवडिलांच्या पुण्याईनं, सद्गुरूच्या पुण्याईनं अत्यंत सुखरूप या ठिकाणी पोहोचून तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. मी तर म्हणेल मी स्तुती म्हणून आपल्या पुढं मांडत नाही, पण अत्यंत उत्स्फूर्त ग्रामस्थानं केलेलं स्वागत ज्या वेळेला आम्ही पाहिलं, पांढरवाडीकरांनी थेट फाट्यापासून त्यांच्या गावापर्यंत स्वागत केलं, तिथून इथपर्यंत स्वागत केलं. मला तर असं वाटायला लागलं भाग गेला शिर गेला, आमचा 3 महिने चालण्याचा शिनभाग गेला. मला इतकं उत्स्फूर्त. तसं रात्री 1:30 वाजेपासून आम्ही देऊळगाव राजापासून स्वागत घेत आलो, तर सकाळी फाट्यापर्यंत. मला सांगायचं उद्देश हा प्रौढी नाही आहे, आत्मप्रौढी नाही, परंतु ज्या वेळेला आपण साधना करतो आणि ती साधना एका साधन स्थलामध्ये जाऊन केल्या जाते, मी आपल्याला विनंती करेल. मला आयुष्यामध्ये नर्मदा परिक्रमेचे 4 विभाग केलेले आहेत. कदाचित सगळी परिक्रमा एकदा होणार नसेल, तर पहिल्यांदा ओंकारेश्वरापासून समुद्र तटापर्यंत जा, परत या. दुसऱ्या वेळेला समुद्र तटापासून नेमावर मध्यभागी ठिकाणी नाभिस्थल म्हणतात त्याला, तिथं जा, परत या. तिसऱ्या वर्षी नेमावर पासून अमरकंटकपर्यंत जा, परत या. चौथ्या वर्षी अमरकंटकहून परत ओंकारेश्वरला या. पण काही दिवसाची का होईना नक्कीच ही असणारी परिक्रमा जरूर करा, काही कालाची. सगळ्यालाच वयोमानानं अन्य गोष्टीनं पायी शक्य नाही, अत्यंत कठीण प्रवास आहे, परंतु काही कालावधीसाठी ही परिक्रमा जर आपण केली तर मला वाटतं ही परिक्रमा नाही, हे जीवन परिवर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल आमच्या सोबत असणारी मंडळी होती. आमचे बळीदादा, अंकुभाऊ, सर्जेराव काका, बबनराव टकले, बदामराव पानखडे, अंकुशराव गरड, ऋषिकेश ढोकळे, टोपाबा, भाऊसाहेब लिंगशे, नारायण टकले, बंडू डिंगरे, सर्जेराव काका, आणखी कोण राहिलं का एखादं नावधानानं कोणी राहील, ही सगळी मंडळी महाराज. आणि अत्यंत आनंदामध्ये ही यात्रा पार पडली. तुम्ही त्यांचं जीवन पहा. काय होतं, आपण अलीकडच्या काळामध्ये लोकाचा विषयी संसार पाहतो का विवेकी संसार पाहतो? विषयी संसार.
आपण विषयाचा संसार पाहायला लागलो, त्याच्याकडं कशी गाडी माझ्याकडं कशी नाही. त्याचं कसं घर आहे माझं सुद्धा, ही चूक नाही. स्पर्धेचा काल आहे, त्या पद्धतीनं आपल्या अपेक्षा असणं ह्या कराव्यात आहे. कारण कोणाच्या तरी प्रेरणेतून काही गोष्टी जरूर करता येतात, त्या करू नका असं नाही. परंतु मला वाटतं तुम्ही जर नर्मदेच्या काठानं गेलात तर त्या संपूर्ण परिसरामध्ये कुठेही गॅस नाही. आजही गरीब असेल श्रीमंत असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये गायीच्या गोवऱ्यावरच स्वयंपाक केला जातो. प्रत्येकाच्या. माता भगिनीला विनंती आहे, त्यांच्याकडं कुठेही कोणत्याही स्वयंपाकात कांदा लसूण टाकला जात नाही, कोणत्याही भाजीला मसाला नाही, कोणत्याही भाजीला शेंगदाणा नाही, कोणत्याही चपातीला कोणत्याही प्रकारचं तेल नाही. संपूर्ण 3 महिने मला तर वाटतं आमची परिक्रमा झाली आणि आम्हाला सर्दीही झाली नाही, त्याचं फक्त तेच कारण आहे. आणि हे काय आपल्यासाठी म्हणून नाही महाराज, प्रत्येकाचा आहार साधा आहे, प्रत्येकाचा आहार साधा आहे. इतके सात्विक विचार आहे, तितकी साधना आहे की या सगळ्या गोष्टी जर त्यांच्याकडे आपण पाहिल्या ना, मी ते एक माझं मत म्हणून मांडेल महाराज. सध्या चौकड कलियुग आहे, पण जेवढा परिक्रमेचा मार्ग आहे तिथं अजूनही कलियुग नाहीये. वा. आजही नाही. तुम्ही प्रत्यक्ष खात्री करा, जा. गाडीनं जाऊ नका, फक्त मोटरसायकलवर करा. करता येते परिक्रमा, चांगल्या पद्धतीनं करता येते. अनेक आश्रमामध्ये जाता येतं, त्या ठिकाणचा अनुभव घेता येतो, तिथली साधना करता येते. कारण नर्मदे शब्दाचा अर्थ मी माझ्या परीनं असा करेल. आदरणीय भागवताचार्य, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं मोठे असणारे प्रल्हाद महाराज समोर आहेत. महाराज, मी नर्मदा शब्दाचा असा अर्थ करतो. नर्म शब्दाचा अर्थ हास्य, विनोद. दे, नर्मदे, मला वाटतं तिला फक्त आमच्या जीवनात हास्य दे एवढंच म्हणावं, आणखी काय पाहिजे महाराज. विठाला तुमच्या माझ्या जीवनातलं हास्य संपलं महाराज, अनेक कारणानं संपलं, अनेक कारणानं. दैनंदिन जीवनामध्ये त्याची अनंत कारण आहे, पण तुमच्या माझ्या आज शोकांतिका आहे. आपल्याकडं हास्य क्लब आहेत की जिथं काही फीस द्यावी लागते आणि तिथं काय करावं लागतं, हसण्यासाठी. महाराज, नर्मदा ही नर्मदा. या पाण्याचं वैशिष्ट्य आहे. या पाण्याचं वैशिष्ट्य मध्ये मी लोभोला एक दिवस मुद्दाम सांगितलं की ती काठावरची जेवढी मंडळी आहेत नर्मदेचंच पाणी पितात. पावसाळ्यात पुराचं पाणीही नर्मदेचंच पितात, पुराचं पाणी. अनेक वैद्यकीय अधिकारी त्यांना मना करतात की हे पिऊ नका, आरोग्याच्या दृष्टीनं घातक की. त्यांनी सांगितलं नाही, आम्ही हेच पाणी पिणार. आणि खरोखरच त्या पाण्यात एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे. लोकही इतकं पावित्र्य पाळतात महाराज. छोट्या मुलापासून महिला असतील, पुरुष असतील, गाडीवर चालणारा प्रत्येक व्यक्ती असेल, तरुण असेल, प्रत्येक जण नर्मदे हर केल्याशिवाय पुढे जातच नाही महाराज. प्रत्येक व्यक्ती इतकी असणारी नम्रता आपल्याला शिकायला मिळते. पण तुमचं माझं जे जीवन आहे ना, त्या जीवनाला परिवर्तन करण्याची ताकद जर कशात असेल तर ती परिक्रमे येते. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा अनुभव सांगतात महाराज. कदाचित एखादा बुद्धिवान म्हणेल की तुकोबराय स्वतःची स्तुती तर करायला लागले नाही महाराज. कधी कधी जीवनामध्ये जे चांगलं घडतं ना, त्यावेळेला कदाचित लोक त्याचं वर्णन करणार नाहीत, पण आपण त्याचं वर्णन करावं. भाग्या मे तुका Yeah.
नवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका केला. अरे जीवनामध्ये मान्यता ही पराधीन आहे. कदाचित जग तुम्हाला आज मानेल उद्या मानणार पराधीन आहे. ज्या रामाला जगाचं आराध्य दैवत मानलं जातं, जगाचा चालक मानलं जातं, त्या रामालाही लोकांनी मानलंच का? नाही मानलं. मान्यता पराधीन आहे, पण धन्यता मात्र स्वाधीन आहे. मला वाटतं रोजचं जेवण स्वाधीन आहे का पराधीन आहे? रोजचं जेवण हे स्वाधीन आहे का पराधीन आहे? पराधीन आहे. कदाचित पत्नीनं स्वयंपाक करावा लागेल, आईनं स्वयंपाक करावा लागेल. तो म्हणाल आम्ही हाताने करू. अहम वैश्वानरो भूत्वा. तुम्ही हाताने जरी केला पचाम्यन्नम चतुर्विधम, जर तो पचवणाऱ्यानं साथ नाही दिले तर खाता येणार नाही. म्हणून मला वाटतं भोजन पराधीन आहे, पण भजन मात्र स्वाधीन आहे. कारण धन्यता प्राप्त करायची असेल तर ती धन्यता स्वाधीन आहे. आणि त्या धन्यतेला जर आपल्याला स्वाधीन करायचं असेल तर जगाचा संबंध नाही आला तरी चालेल. मला तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. देव सदा ब्रह्मी ब्रह्मरस देव सदा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस सेवू सदा. कारण एकांत शब्दाचा अर्थ कुठंतरी एका ठिकाणी बसणं असा नाही महाराज. कारण एकांत शब्दाचा अर्थ एवढाच आपल्याला करता येईल की कर्म म्हणून प्रारब्ध म्हणून प्रपंच करावाच लागतो. अनुकूल असेल अनुकूल नसेल प्रपंच करावाच लागतो. पण प्रयत्नपूर्वक ज्या वेळेला तुम्ही काही काल एकांतात जाल, प्रत्येकाला परिक्रमाच करा असं मी म्हणत नाही, पण नित्य आपल्या जीवनामध्ये काही काल एकांतासाठी द्या महाराज. काही काल एकांतासाठी द्या. कारण आयुष्यामध्ये तुमचं माझं जे आयुष्य आहे ते तुम्ही भौतिक वस्तूमध्ये जे जे काही कमवणार आहात ना ते सगळे वाटून घेणार आहेत मला. आपल्याकडं रामायणाची प्रसिद्ध कथा आहे. यावर्षी परत अधिक महिना आलेला आहे, रामकथाही होईल आपली. पण मला एवढंच सांगायचं आहे महाराज, वाल्यानं आपल्या जीवनात मिळवलेलं भौतिक सगळ्यांनी वाटून घेतलं, पण नंतर त्याची आणि नारदाची भेट होते आणि त्यांनी जी नैतिक कमाई केली ती कुणालाही घेता आली नाही. विठ्ठला म्हणून हा जो संचिताचा ठेवा आहे, आता याच्यामध्ये दोन भाग आले. तुमच्या माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, काही गोष्टी प्रभू कृपा साध्य आहेत. करशील तरी नव्हे काय, कारण करील ते काय आता ज्या प्रयत्न साध्य नाहीत, या प्रारब्ध साध्य नाहीत, पण या कृपा साध्य आहेत. मग होता कृपा तुमची पशु बोले वेद. इथं जगद्गुरु तुकोबाराला सांगायचं की माझ्या जीवनामध्ये मी काही फार प्रयत्न करतोय, फार मी काही साधना करतोय असं नाही, पण मला नेहमी या गोष्टीचा आनंद वाटतो की नक्कीच मागे मी अनंत जन्म घेतले असतील, त्या अनंत जन्मात माझ्याकडून काही सत्कर्म घडला असेल आणि त्या सत्कर्माचं एकूण संचय मला माझ्या जीवनामध्ये आता उपयोगीला पडू लागला. अभंगाचं धन्य मी मानिला आपुले संचेत. धन्य मी पानेला आपुले संचेत. धन्य मी मानिला
धन्य मी मानेन आपुले संकेत 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 राहिले से प्रीता तुझे नामी राहिले से प्रीता तुझे नामी धन्य झालो आता याची संदेव नाही धन्य झालो आता याची संदेव नाही राहिले प्रेता तुझे नामी राहिले प्रेता तुझे धन्य झालो आता याची संग नाही धन्य झालो आता याची संग नाही धन्य मी मानेन आपुले संचित. कारण संताचं जीवनच असे महाराज संताचं जीवन असे कर्म करायचं पण कर्माचा अधिकारी नाही व्हायचं. थोडक्यामध्ये सांगतो संसार म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय. संसार म्हणजे केलेल्या कर्माचा अधिकारी होणं का न होणं. न होणं मग आता सातबारे दुसऱ्याच्या नावावर देणार ना. इथंच भांडण आहे. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये कर्माला परत स्वीकारला जातं मला आणि परमार्थामध्ये कर्म केल्यानंतर नमाम कर्मानि लिंपन. ज्ञानोबारांनी एवढा मोठा ग्रंथ लिहिला आणि पसायदाराच्या अगोदरची ओळ आहे. तुमचे धर्म कीर्तन केले ते सकळ सिद्धी नेले एथ माझे जीव उरले पायी कप. ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनात काही नाही गेलं फक्त गुरुची सेवा माझ्या हातून घडली. निवृत्तीनाथाची संगती झाली त्यांची कृपा माझ्यावर झाली आणि त्याचा परिणाम स्वरूप माझ्या कोणा ग्रंथ प्रगट झाला. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात महाराज बोलिले लेकरू वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. यातून एकच लक्षात येतं महाराज की संताकडं दिल्यानंतर संताच्या ठिकाणी विनयता आहे. बरं विनयता आहे. परिक्रमेची मंडळी आता आपल्याला यथावकाश सांगत राहतील. मी तुम्हाला सांगेल दोन्ही प्रकारचे वर्ग पाहिले महाराज. अतिश्रीमंत वर्ग पाहिला आम्ही पण परिक्रमावासी जर दिसले ना ही माणसं पायातला जोडा काढूच देत नाहीत महाराज. मस्तक ठेवतात. विठ्ठला एखाद्या छोट्या मुलीला खूप मानलं जातं महाराज. माझी आपल्याला विनंती आहे महाराज आम्हाला संतांनी उपदेश केला पराव्या नारी माऊली समान. महाराज नर्मदेच्या परिसरामध्ये स्त्रीचा एवढा सन्मान केला जातो महाराज एवढा सन्मान केला जातो. भारतात तेवढा सन्मान स्त्रीचा कुठंच होत नसेल असं मला वाटतं. इतका सन्मान केला जातो. प्रत्येक असणारा स्त्रीकडं नर्मदा म्हणून पाहिला जातो. आपल्याकडे कितीतरी अनैतिक घटना आपण सामोरं जातो वर्तमानपत्रात ऐकायला मिळतात. पण इतकं सुंदर आणि शालीन जीवन आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संयम आहे सदाचार आहे कष्ट आहेत. कुठेही आम्हाला मी तर सारखा या गोष्टीचा अभ्यास करत होतो. आपल्याकडची पुढची पिढी परिक्रमा करणार नाही मला का. आपल्या पोराला मला वाटतं घरातूनही उचलून आणल्या जाते आणि स्कूल बसमध्ये ठेवल्या जाते. तो परिक्रमा कशी करेल मला. या मंडळीला यथावकाश विचारा. 8-8, 9-9, 10-10 किलोमीटर मुलं आणि मुली पाठीवर दप्तर घेऊन आजही पायी प्रवास करतात. कुठेही स्कूल बस दिसली नाही आम्हाला. कुठं फक्त गुजरातमध्ये 1-2 ठिकाणी अपवाद कुठेही नाही. ही सगळी मुलं 8-8, 9-9, 10-10 किलोमीटर रोज पायी प्रवास करतात.
मला वाटतं कदाचित त्यांना नोकरी नाही मिळाली तर त्यांचं शरीर तरी मजबूत राहील. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक गोष्ट शिकत राहण्यासारखी. परिक्रमेत दुसरं काही नाही मला. सकाळी आम्ही 5 वाजता 4 वाजता उठायचो पहाटे, आणि 4 वाजता पहाटे उठून 5ला बरोबर चालायला सुरुवात करायची. 5ला ती संध्याकाळी 6 पर्यंत फक्त चालत राहायचं, फक्त चालत राहायचं. आणि काय होतं कळत नाही मला. नर्मदा मातेचं स्नान केलं ना तितकी शक्ती मिळते मला. संध्याकाळी काय होत नाही, पुन्हा तितक्याच उमेदीनं माणूस चालतो. आम्ही सुरुवातीला 25 किलोमीटर चाललो, नंतर आम्हीच 30-32 चाललो, नंतर आम्ही 40-42 चाललो, नंतर आम्ही शेवटला 50-55 चाललो. विठ्ठला आपल्या पैठणच्या दिंडीचं जेवढं अंतर आहे, आपल्याला 3 दिवस लागतात दिंडीला. आम्ही आत्ता शेवटचा जो टप्पा आहे तो रोज 50च्या पुढं चाललो, रोज. म्हणजे ही जी शक्ती आहे, हे जे सामर्थ्य आहे त्या नर्मदेच्या परिक्रमेमध्ये आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, आधी करून तुमची जी काही साधना असेल मला, ती साधना करत असताना त्या साधनेला तुका म्हणे होता ठेव, तो या भावा सापडला. माझ्या वडिलाची मिरासी गावे, तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा साधावा, तुझी चरण सेवा साधावा. माझ्या वडिलाची मिरासी गावे, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया. वंता उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता, आम्हाला गेला भोगवटा, ही सगळी जी शक्ती आहे, सगळी जी ताकद आहे, सगळं जे सामर्थ्य आहे ते त्या ठिकाणी आपोआप तयार होतं. इथं सर्जेराव काकाचं वय काय, बळी नानाचं वय काय, अंकुभाऊला रस्त्याने चालता येत नाही, पण ही माणसं चालतात म्हणजे यांना कोणीतरी चालवते. विठ्ठला विठ्ठला आणि त्या परिक्रमेचं वैशिष्ट्य मला, त्या परिक्रमेचं मला वाटतं आमचे गेलेले आहेत प्रल्हाद महाराज. त्या परिक्रमेचं वैशिष्ट्य, एकटी महिला सुद्धा सुरक्षित परिक्रमा करू शकते. एकटी महिला, तिच्यासोबत कोणी सोबत असो नसो, आपापल्या परीनं 3 किलोमीटरवर आश्रम आहेत, 5 वर आश्रम आहेत, 10 वर आश्रम आहेत, 15 वर आश्रम आहेत. तुम्ही तुमच्या परीनं कुठेही राहू शकता. आश्रमामध्ये तुम्ही 8ही दिवस एका जागेवर जरी थांबलात तर तुम्हाला विचारणार नाही कुणी की एवढे दिवस कसे थांबलात, कुणी विचारणार नाही. प्रत्येकजण आपली शुश्रूषा करतात, सेवा करतात. ते कुटुंब आहे, त्या अतिश्रीमंत कुटुंब आहे. त्या कुटुंबानं परिक्रमावासियांना बॅग, मोठ्या बॅग, छोट्या बॅग, पायातल्या चपला, ज्याला कमंडलू नसतील त्यांना कमंडलू, कपडे, औषध, गोळ्या. त्यांची 2 मुलं आहेत, ती दोन्ही मुलं पायाला तेल लावून प्रत्येकाची सेवा करत होते. मला वाटतं तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात फिरून असं एखादं ठिकाण दाखवा. विठ्ठला विठ्ठला अशी अनंत उदाहरणं आहेत. ही झाली श्रीमंताचं उदाहरण. अत्यंत गरीब माणसाचं उदाहरण जर पाहिलं ना तर आदिवासी समाजातले लोक, तुम्ही जर पाहिलं ना
तर त्या पहाडाची उंची 700 ते 800 फूट असेल. त्या 700 ते 800 फूटवर त्यांना 4-5 लिटर पाणी यायला किती कष्ट लागत असतील आम्हाला माहित आहे. मोकळं चालता येत नाही, ती माणसं वर पाणी नेतात. नुसते पाणी नेत नाहीत महाराज, परिक्रमावासियाला भोजन देतात. काय तिथं काही नाही, त्या अरण्यात काही नाही. पण या सगळ्या गोष्टी जर पाहत गेलोत ना, आणि इतका आनंद त्यांच्यामध्ये आहे महाराज. नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. कधी कधी असं वाटतं की आपली माणसं कधी कधी इकडच्या गप्पा मारत चालतात, त्यावेळेला ती माणसं तुम्हाला पाहिली की नर्मदे हर करतात, आपल्यालाही त्यांना काय करावं लागतं. मला वाटतं आम्ही नामस्मरण करत नाही, ते करून घेतात. विठाल विठाल. नक्कीच तिथल्या प्रत्येक माणसाचा, त्यानं काम करू द्या, शेतात महिला कामाला असल्याला तर दूर असल्या तरी उभा राहून नर्मदे हर करतो. नक्की त्यांचा रोजचा 108 जप कुठंच गेला नाही. म्हणून ही जी साधना आहे ना, ती साधना घडते महाराज संचितान. धन्य मी मानेन आपुले संचित, राहिली शे प्रीत तुझे नाम. कारण परमार्थ आपण करत नाहीत असं नाही मला, प्रत्येक व्यक्ती करतो. आगा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. पण आपली साधना सातत्यानं टिकत नाही. कारण मी अनेक वेळेला उदाहरण दिले की दूध पिल्यानंतर ताकद येते का येत नाही? येते. हे उत्तर चूक आहे. कारण दूध पिल्यानंतर ताकद येते असं जर आपण उत्तर बरोबर मानलं, तर आता जर एखाद्या माणसाला दूध पाजलं कुस्ती करायला लावली तर जमल का? हा, मग हे जसं कळतं आपल्याला की दूध बरेच दिवस काय करावं लागतं. हा, मग दुधाच्या ताकदीसाठी जर बरेच दिवस करावं लागतं, तर मग एक दिवस ज्ञानेश्वरी वाचून कसं भागल. विठाल. नित्यने मनामी ते प्राणी सातत्य ठेव महाराज. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. पण जगद्गुरु तुकोबारायांचं वैशिष्ट्य आहे महाराज. हे सगळं तुकोबारा करतात. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. पण महाराज आपल्याकडे काही घेत नाहीत, आपल्या प्रारब्धावर जोडून देतात की देवा, कुठंतरी माझं एक चांगलं प्रारब्ध असेल आणि त्या प्रारब्धाचा परिपाक काय झाला. राहिली शेप्रीत तुझे नामी. तुझ्या ठिकाणी माझी प्रीती कायम राहिली महाराज, असत्य कायम राहिली. एक गोष्ट सांगतो, ऐका जरा महाराज. आसक्ती टिकून राहावी का भक्ती टिकून राहावी? हा, त्यात झालं मोठं उत्तर झालं. पण मला वाटतं भक्ती टिकून राहावी. आपल्याला आसक्ती टिकून राहावी वाटते का भक्ती टिकून राहावी वाटते? आपल्याला शेवटी जे फडाफडा करतात ना, ते फड्या नाही महाराज, ते म्हणतात आसक्ती टिकून ठेवू नये. कारण त्याला शास्त्र आहे. ते म्हणतात बाबा तू आता याच्यात राहू नको, आसक्ती टिकून ठेवली तर दुःखाला कारण आहे. ते बोलत नाहीत महाराज, आसक्तीपासून बाजूला म्हणतात. विठ्ठल तुकोबारांचं प्रमाण आहे महाराज. मला अधिक वेळ घ्यायचा नाही, तिकडं प्रसादाचे आटोपलेले. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तो जबानाने कंटाळा. देवा मी काही मागणार नाही तुला, कारण माझ्या जीवनामध्ये, कारण सगळाच परमार्थ आपण करतो असं नाही महाराज. काही परमार्थ कोणाच्या तरी योगानं होतो. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. म्हणून महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला तुझ्या नामाविषयी, तुझ्या साधनेविषयी अखंड प्रीती तयार झाली महाराज. राहिली शे प्रीत तुझे नामी. त्या असणारा नामाच्या विषयी जी प्रीती तयार झाली, त्या प्रीतीचं वर्णन करताना अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह नाही. हलो दया
धन्य झालो यासी याची संदेह न पडे आबाही काळा हाती धन्य झालो आला याची संदेह नाही धन्य झालो आला याची संदेह नाही याशी संदेह नाही न पडे आबाही काळा तुको बरा आहे. स्वतःच वर्णन करत असताना एक आपल्यातला आत्मविश्वास जागा करतो. जगाचा आमच्यावर किती विश्वास आहे हे मला माहीत नाही. मला वाटतं पहिल्यांदा आपल्यावरचा आपला विश्वास वाढवला पाहिजे. विठ्ठला या जगामध्ये सगळ्यात मोठं बल जर कोणतं असेल तर ते आत्मबल आहे. मला सगळ्यात मोठं 50 किलोचा दगड मला उचलेलच हा जर आत्मविश्वास असेल ना तर नक्की उचलेल. पण 20 किलोचा दगड मला उचलल का असा जर प्रश्न आला तर तो उचलणार नाही. म्हणून आपल्यातलं जे आत्मबल आहे ते आत्मबल जर वाढलं ना तर धन्य झालो आता यासी संदेह नाही. महाराज म्हणतात त्याच्यात आता काही संशय राहिला नाही. मला माहित आहे महाराज, साधनेचं फल सांगतो तुम्हाला, हात जोडून विनंती करून सांगतो महाराज. रोज केलेल्या साधनेनं संसार बदलत नसतो, तो भोगावाच लागतो. कृष्णाचा मित्र सुदामा होता, त्याला प्रारब्ध भोगावंच लागलं. पण रोज केलेल्या साधनेनं अकाल मृत्यू येत नाही महाराज, हे नक्की लक्षात ठेवा महाराज. न पडे या बाही काळा हाती. कारण भगवंताच्या नामामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. मी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक तरुणांना सांगेल, प्रत्येक तरुणाला, तुम्ही गाडीवर कितीही वेळेला बसा, दिवसातून किती वेळेला जा, पण गाडी सुरू करताना तुम्ही भगवंताचं एकदाच नाव घ्या. कोणतं घ्या, राम कृष्ण हरी कोणतंही घ्या मला. तुमच्या गाडीचा कधीही अपघात होणार नाही हे लिहून ठेवा. कारण काळाची जी ताकद आहे ती नामाच्या पुढं नाही. न पडे या बाही काळा हाती. खूप बऱ्यानं विचारलं महाराज, मग आता तुम्हाला जर त्याचं इतकं महत्व कळालं तर तुम्ही काय करणार? अभंगाचं ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती. संताच्या संगती सर्व काळ संताच्या संगती सर्व काळ सर्व काळ धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही. सर्व काळ संगती सर्व काळ याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही. ब्रह्मरस करू भोजन पंगती. कारण विषयाचे रस तर खूप आहेत मला, पण थोडा ब्रह्मरस घे काढा तेने पिढावरला. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा असेल, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असेल, मला कोणताही ग्रंथ घ्या, कोणताही ग्रंथ घ्या, हा ब्रह्मरस आहे. आणि तो ब्रह्मरस ज्या वेळेला तुम्ही घ्याल ना, तो ब्रह्मरस तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आले. नर्मदा मातेच्या परिक्रमेतले अनेक अनुभव असे लिहिण्यासाठी सारखे, सांगण्यासारखे मला. एक गाव असं आम्हाला मिळालं, आश्रम दूर होता, दिवस मावळला होता. आता आम्ही आश्रमापर्यंत जाऊ शकत नव्हतो. आणि गाव तर असं होतं की संपूर्ण मुस्लिम समाजाची वस्ती होती.
आणि अवघी 4 ते 5 घरं आपली हिंदूची होती त्या गावात. आम्ही ठरवलं होतं आता एका शाळेमध्ये, आश्रम नसल्यामुळे शाळेमध्ये थांबलो. अक्षरशः 80 ते 85 वर्ष वयाची ती असणारी म्हातारी असेल. त्या म्हातारीने आम्हाला डाळबट्टी करू लागली. आजही कालची परिक्रमा पूर्ण होईपर्यंत रोज संध्याकाळी तिचा मला फोन येत होता. रोज संध्याकाळी ही सगळी मंडळी साक्षी. का मला सांगायचंय की त्या ब्रह्मरसाची त्यांना इतकी आवड आहे, इतकी गोडी आहे. मला त्या म्हातारीचं वय खूप वय होतं. ते अंकभोवती पुढे गेले होते, ते झाडून काढतो म्हणले, त्यांना काढू दिलं नाही. त्यानं नाही म्हणे, तुम हमारे यहाँ आहे. म्हणजे परिक्रमावासियांचा किती आदर करतात ते लोक. ब्रह्मरसाची किती गोडी आहे. आज आपण परमार्थ करतो, पण आपल्या परमार्थामध्ये उदासीनता वाढत चालली. आपण परमार्थातली आत्मीयता वाढवा मला. कारण काय घेतो जोडी, काय अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. मला देवाला अन्य काही लागत नाही. भाव बळे आकळे एरवी नाकळे. पण अनेक प्रसंग आपल्याला तिथले घेता येतील. आज आपलं भाग्य, तुमचंही कुठंतरी पुण्य होतं असं तुम्ही माझ्याकडं लावण्याची काही एक आवश्यकता नाही. आणि ते लावू नका की आम्ही परिक्रमेला गेलोत म्हणून तुम्हाला नर्मदेचा प्रसाद मिळू लागला. महाराज, हा आजचा प्रसाद घेण्याचंही तुमच्याकडं पुण्य होतं. आणि त्या पुण्याचा परिपाक म्हणून तुम्ही उपस्थित राहिलात. इथं कन्या भोजनाला विशेष महत्त्व असतं. आपापल्या घरी ते थोडं छोटेखानी होईल, पण इथं सुद्धा एक नियोजनाचा भाग म्हणून आपल्याला सूचना करतो की इथं अगोदर कन्या म्हणजे ज्या मुलीचं अजून लग्न झालेलं नाहीये अशा मुलींना पहिल्यांदा जेवायला पंक्तीला दिल्या. मग ती छोटी मुलगी असेल, मोठी मुलगी असेल. आम्ही सगळ्यासाठी पत्राळी वगैरे आणलेल्या. आताही आपल्याला सगळ्याला बसवता येईल, पण जागेचा अभाव म्हणून पहिल्यांदा कन्या भोजन या मंडपामध्ये होईल. आणि इथलचा भाग, वरचा भाग, इथं बाहेरून आलेली मंडळी या ठिकाणी प्रसाद घेतील. नंतर परत दुसरी एक असणारी पंगत ती सगळ्यांचीच गावातील एकत्रच होऊन जाईल. आपली तरुण मंडळी वाढण्याच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहेत. अत्यंत आत्मीयतेनं आपल्या नामसप्ताहात ते सेवा करतात, म्हणून दोन्ही पंक्ती वाढण्याचं कामही ते करतील. तो एका अर्थानं ब्रह्मरस आपल्याला इथं मिळतो. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. तुकोबाराय म्हणतात, आता हा मला मिळालाय, पण पुन्हा पुन्हा तो मिळावा ही अपेक्षा अभंगाचं शेवटचं चरण. खावलेची खाया खावलेची खाया आवडीने धन्य झालो आता याशी खर्य आहे धन्य झालो तुका म्हणे पोट धालेचे न धाय, खादले ते खावे आवडीने. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे आबा हे काळा हाती. साधना आहे, ती साधना नित्य करा. मला त्या साधनेमध्ये सातत्य ठेवा.
आपल्याला ज्या पद्धतीनं करता येईल, न लगती सायास जावे वनांतरा, सगळ्यांनीच एक करावं असं नाही महाराज, एकानं सगळं करावं असंही नाही. साहे ओझे त्यास तैसे देव. पण कुठंतरी आपल्या जीवनामध्ये परमार्थ करा. तो परमार्थ, ती सत्संगती, ती साधना तुमच्यातली सात्विकता वाढवेल. तुमचं माझं जीवन जे रजोगुणी तमोगुणी बनू लागलं, त्याचा परिपाक हा होऊ लागला की हळूहळू आपल्या जीवनातली अशांतता कमी होऊ झाली. आत्ता एक आम्हाला येताना कर्नाटकची व्यक्ती भेटली मला, ज्यानं अखंड 20 वर्ष पायी प्रवास केला, संपूर्ण चारीधाम पायी प्रवास केला. त्याचं वाक्य मी नर्मदा मातेच्या साक्षीनं नारदाच्या गादीवर सांगतो की 20 वर्ष मी पायी यात्रा केली. मी एका मोठ्या साधूला विचारलं, महाराज मी एवढी यात्रा केली, मला शांती नाही मिळाली. त्यांनी सांगितलं, तुम्ही नर्मदा परिक्रमा करा, तुम्हाला शांती मिळेल. त्यांनी अमरकंटकपासून आत्ता 15 जानेवारीला यात्रा सुरू केली. मला वाटतं आमची त्यांची काहीतरी 26, 27, 28 तारखेला भेट झाली असेल. त्यांना सांगितलं, मुझे शांती का अनुभव हुआ. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ही असणारी परिक्रमा अत्यंत आनंदात उत्साहात साजरी झाली. आपण सर्व गायक वादक गुरुजन मंडळी, राजपिंपरीची सर्व भजनी मंडळी, कोणाच्याही नामाचा उल्लेख करत नाही, सर्व पंचक्रोशीतून आलेली सद्भक्त मंडळी, प्रत्येक परिक्रमावासियांची आलेली नातलग आप्तेष्ट पाहुणे मंडळी, आमच्याही घरी आलेली सर्व नातलग पाहुणे मंडळी, सर्वांच्या चरणी वंदन करतो, सर्वांचे ऋण व्यक्त करतो. झालेली सेवा माता नर्मदेच्या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. करो उत्तरा करा.